श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, माता भगिनींनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, सर्वांसाठी आनंदाची बातमी. पुढील 4 दिवस सुट्ट्या जाहीर. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील मिळेल. अधिक माहितीसाठी गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला अवश्य सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. तसेच आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात संपूर्ण माहिती. तर बघा, राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आले असून प्रचारासाठी अवघे 4 दिवस शिल्लक आहेत. देशातील दिग्गज नेते महाराष्ट्रात प्रचार सभा घेत असून निवडणूक प्रशासकीय यंत्रणाही मतदानाच्या दिवसाची वाट पाहत तयारीला लागली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात 85 वर्षापुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला देखील सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे शाळा कॉलेज शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशी जबाबदारी बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षक संघटनाकडून मतदानाच्या 2 दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना 18 ते 20 अशा 3 दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सर्वात मोठी अपडेट बघा, राज्यातील ज्या काही शाळा कॉलेज आहेत त्यांना 18 ते 20 म्हणजेच या 3 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे 18, 19 आणि 20 या सुट्ट्या आहेत. पण आज देखील सुट्टी आहे. गुरु नानक जयंती आहे, उद्या सॅटर्डे आहे आणि परवा संडे आहे. या देखील आपल्याला सुट्ट्या आहेत. त्यानंतर 18, 19 आणि 20 या दिवशी देखील सुट्ट्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला सलग 6 दिवस एन्जॉय करता येईल. तुम्ही विकेंडचा प्लॅन करू शकता. आणि खूप 20 तारखेला मतदान आहे. मतदान सर्वांनी अवश्य करा. लोकशाही टिकवण्यासाठी मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. तर अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे शाळा चालवणे अवघड असल्यामुळे 18, 19 आणि 20 या ठिकाणी शाळा भरवणे कठीण आहे. अशा परिस्थितीत शाळा कॉलेजांना सुट्टी देण्याचे अधिकार हे आता त्यांना मिळालेले आहेत. तर सर्वात मोठी बातमी म्हणजे सलग 3 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत आणि आताचे हे 3 दिवस असे एकूण 6 दिवस तुम्ही वीकेंड प्लॅन करू शकता. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या. व्हिडिओ बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद. परत भेटूयात नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.